अभी मैं सो के उठी हूँ. आत्ता झोपेतून उठली मी आणि आंघोळ करायची आहे. तर आंघोळ झाली आहे माझी आता. मी चहा ठेवला आहे बॉटलचा. तिने कप घेतलेली आहे आणि ती शनिवार असून सुद्धा बोलते मम्मी मला आता शाळेत जायचं, एवढी थंडी असून सुद्धा. मी जर्किंग घातलेलं, तिने काढून टाकली जर्किंग. हाय का बाबू? हाय हाय. स्वामींचं गाणं बोल त्याच्यात. नो नो म्हण ना बाबू. श्री स्वामी नो समर्थ. नो झुकेगा नहीं झालं. नो नो. अरे बोल ना रे. नो नो. तुला कॅडबरी देते ना मग मी स्वामींचं गाणं. स्वामी समर्थ दे दे समर्थ. जिंकण्याचा जिंकण्याचा मोग नाही, हाणण्याचा नाही. स्वामी त्याच्या पतिवेरणीचा सुखती दुःखामध्ये सुखाय स्वामी कथामध्ये फळे स्वामी विधी जाणते स्वामी. गुड गर्ल. कॅडबरी साठी गाणं म्हटली आहे बरं काही गाईज. आलेलं आहे आणि माझी जाव पाणी भरत आहे. इथे 2 दिवसानंतर पाणी येतं आणि तुम्ही बघू शकता पाणी भरायचं काम चालू आहे. ही टाकी वगैरे फुल भरायला ते सगळे पाणीच भरत आहे. तुम्ही बघू शकता मॉर्निंग व्ह्यूज. अजून मला आंघोळ करायची, त्यांची आंघोळ झाली म्हणून ते पाणी भरत आहेत गाईज. तर तुम्ही बघू शकता मासवड्यांचा माझी जाऊबाई मासवड्या, मला तर काही जमत नाही मासवड्या वगैरे, पण ते करतायत. आणि तुम्ही बघू मासवड्या करायच्या आहेत आणि त्यासाठी मसाला काढलेला आहे जाऊबाईने. बघू शकता तुम्ही. आता उपवास सोडायला मासवड्या आहेत. कांदा एकदम लाल भाजून घेतलेला आहे आणि परत ते शेंगदाण्याचा कूट आणि दुसरं काय आय थिंक तिळाचा कूट आहे हा. आणि आता हे सगळं बारीक करून घेतले त्यांनी. पुढे बघूयात आपण त्या मासवड्या कसा तयार करतात ते. तुम्ही पण या खायला गाईस. मासवड्या चालली आहे ही कंटिन्यू असते दररोजची, डेली, एक दिवस पण न चुकवता असते. आणि हा रोज असतो. तर तुम्ही बघू शकता आरुषी आता देवपूजा करीत आहेत आणि तिला शाळेत रविवार असून तिला शाळेत जायचंय. तिने बॅग वगैरे घातली आहे, गोंड्याला फुल वगैरे लावलं आहे आणि तुम्ही तिचा मेकअप बघू शकता. हा बघा इकडे बघ बानू. हाय कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण ना. अरे गुड मॉर्निंग म्हण. द्या ती तिला बघूनच असे डोळ्यावरती करत आहे. आणि तिचे मोठे पप्पा आहेत आणि त्या दोघांची पूजा चालली आहे. तर तुम्ही बघू शकता देवपूजा करते ते तुम्हाला म्हण. हाय गाईज. हाय गाईज म्हण ना. इथे बघा भूक लागली. अरे भूक लागली आहे. किती खाणार? 2 काय 2 किलो खाणार? ओके डन. खाते मानू. 5 काय 5-7 म्हणजे प्रसाद हो का? तू कशी खाती दाखव बरं एकदा आम्हाला. आम्हाला देते का? का ग ते ना. नो बघू शकता मासवड्यांसाठी बेसन हटायचं आहे आणि ते कसं हटतं ते तुम्ही आता बघा. तर तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे. त्याच्यात जिरीची फोडणी नाही, सॉरी, आधी हळद घेतली. त्याच्यात जिरे टाकलेली आहे. जिरे अशी तडतडली की त्याच्यामध्ये
मसाला टाकून घ्यायचा, म्हणजे मिरची, वाटलेली मिरची. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि नंतर हळद टाकायची त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं. मग त्याला उकळी आल्यावरती बेसन हटून घ्यायचं. आणि त्याच्यात असं असतं की त्याच्यात म्हणजे गुठळ्या गुठळ्या होऊन नाही द्यायच्या, नाहीतर मासवड्या तुटतात. एकदम व्यवस्थित असं पातळसर घट्ट असं हटून घ्यायला लागतं बेसन. तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे. आता त्याला उकळी आली की बेसन हटायचं. तर तुम्ही बघू शकता तर कसं बेसन हटता येते. एवढं नाही होणार हो. तुम्ही बघू शकता. लाईट नाही घ्यायचं असं. बानूबाई बाजूला होय. सर उडं ना अंगावर. असं बेसन हटायला लागतं. काय करते? हे बेसन पीठ शिजवून घ्यायला लागतं. नाही तर बघा पूर्णपणे शिजलेलं आहे बेसन असं. आणि नंतर आता मासवड्या करायच्यात. मग पोळपट घेतलाय त्यांनी. त्या पोळपटाला तेल लावतायत. नाही सॉरी, पाण्यात तेल टाकले. गाईज मला माहित नव्हतं, सॉरी, मी कधी केलेलं नाही म्हणून म्हटलं. मी पाहिलंच नव्हतं. मला वाटलं ते पोळपाटाला तेल लावणार आहे, पण त्यांनी पाण्यात टाकलं. चला असू द्या, पुढे बघूया काय होतंय. आता रुमाल घेतलाय आणि रुमाल ओला करून घ्यायचा बरं का मैत्रिणींना. सॉरी, मित्रांना गरज नाही आहे मासवड्या करायची, मैत्रिणीच करणार आहे मासवड्या. अजून एक ताट घेतलंय डेम सारण, म्हणजे वड्या झाल्यात की ठेवायला. आणि मासवडीचं असं हे की ना, ते बेसन पीठ गरम गरमच थापून घ्यावं लागतं असं म्हणतात. झटका किती बसत असेल तुम्ही विचार करू शकता. म्हणजे बनवायला किती
म्हणजे बनवायला किती महत्वाचं आहे ना हे. असं बनवता नाही येत काहींना, काहींच्या तुटतात वगैरे. बघूया आता यांच्या तुटतात की फुटतात की व्यवस्थित येता येते, आपल्याला कळेलच 2च मिनिटात. चला आता यांनी बेसन पीठ काढले आहे आणि हे पूर्णपणे गॅस चालू आहे खाली, बघू शकता तुम्ही, गरम आहे. आणि आता ते अजून थाटतायत. का पूर्ण बारीक झाला आहे बेसन पीठ. अजिबात अशा गोळे गोळे नाही झाले बेसन पिठात. काहीच बघू शकता तुम्ही, गरम बेसन पिठात हात घालतायत. त्यांना चटका बसत असेल, पण त्यांना सवय झाली असेल आय थिंक चटक्याची. आता त्यांनी तेल आणि पाणी त्या रुमालाला लावून घेतले गाईज, म्हणजे चिटकत नाही वडी. बघू शकता तुम्ही. आणि आपलं सारण गाईज तुम्ही बघू शकता, सारण एकदम परफेक्ट सारण आहे. हेच छान पाहिजे, याची टेस्ट छान पाहिजे, तेव्हा मासवडी एकदम भारी लागते खायला. मी हे बघते शिजले की नाही, खाऊन बघते. म्हणजे थोडंसं मीठ पाहिजे आणि सारण बघू खाऊ आपण. परफेक्ट. खारट नाही ते सारण, एकदम थोडंसं खारट आहे. आय थिंक सारणात त्यांनी गावठी तूप घातले, त्यामुळे अजूनच टेस्ट आली सारणाला. काहीच असं वाटते आत्ताच खाऊन घ्यावं सगळं सारण, इतकं छान झालंय. त्या वड्या होतीलच 2 मिनिटात. आता तुम्ही बघा त्या कशा करताय. आता पीठ घेतलेलं आहे त्यांनी. गाईस एकदम गरम आहे ते बेसन पीठ, आणि बघा ते कसं करतायत. Please forgive me. Thank you. I love you. आता बघू शकता गाईज तुम्ही, यांच्यामध्ये सारण टाकलेलं आहे बेसन पिठात, आणि I'm sorry. वडी तशी कशी तयार करतात ते. Forgive me. Thank you. I love you. धन्यवाद. धन्यवाद देवा. तुम्ही आम्हाला आणलं. आता आम्ही चांगली काम करणार. गाईज तुम्ही बघू शकता. शाळा शिकणार. मोठं होणार. अधिकारी होणार. भारत मातेची सेवा करणार. गोरगरिबांची सेवा करणार. चांगले काम करणार. बरं. धन्यवाद.
गाईज आणि अशा तऱ्हेने मासवडी रेडी झाली आहे. फायनली एकदम अशी मस्त अशी झाली आहे मासवडी. तुम्ही बघू शकता गाईज. आणि आता ती अशी ठेवायची. वाव, तुम्ही बघू शकता मासवडी. आणि याच्यावरती आता आपण कोथिंबीर वगैरे टाकून घेऊया, मग अजून छान वाटेल. गाईज वड्या पूर्ण झाल्या, पण तुम्ही बघू मासवड्या किती मस्त झाल्यात. आता टेस्ट पण एकदम छान आहे. मी खाऊन पाहिल्यात. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही पण करू शकता अशाच मासवड्या. बाय.